झालं? अहो मला घाबरवू नका, बोला ना काहीतरी. दे, यांनाही पेढा दे. असंही यांचं काहीच कर्तृत्व नाहीये. किमान पेढा खायला तरी उपयोगी पडतील. हो. बघ कसा सुटकी चेहरा करून बसले. अरे कमीत कमी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी तरी व्हा. देवा, अरे दुसरा मुलगा द्यायचा होता तर माझ्या सुदर्शन सारखा कर्तृत्वान तरी द्यायचा. नाहीतर दुसरा मुलगा दिला नसता तरी चाललं असतं. माझ्या घरात असा सुटकी चेहरा करून बसायचं नाही. सकू, पेढा दे. अरे पेढा घे, मी सांगतोय ना. घे. अहो काय करताय हे? आनंदात सहभागी हो. घे. चला. आता हा ग्रंथ पोहोचवण्याची वेळ आली आहे. अपमानाचा कडे लोट झालाय. स्वाभिमानाचा ज्वालामुखी उसळलाच पाहिजे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपण कशाला गेलो तिथे? स्वामींचं वागणं बघितलं ना, अगदी ओळख नसल्यासारखं वागवत होते. माझी इच्छा नव्हती का, पण राजे साहेबांचा स्पष्ट आदेश होता की बक्षीस मिळाल्यावर स्वामींच्या दर्शनाला जा म्हणून, आणि त्यांच्या शब्दाचा मान ठेवणं गरजेचं होतं. सोयरा, अभिनंदन हो अभिनंदन. तुमचं यश पाहून फार आनंद झाला हो. आभारी आहे कपिला माई. पण स्वामींना आनंद झाल्यासारखा वाटला नाही मला. खरंच आम्हालाही तसंच जाणवलं. ते तर सोडाच हो, पण एका शब्दानेही कौतुक केलं नाही. का असं वागले असतील स्वामी? अभिनंदन तर सोडाच, पण तुम्ही तिथून निघून आल्यानंतर जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, बाई बाई बाई. काय झालं कपिला माई? जाऊ दे बाई, बोलता बोलता तोंडातून निघून गेला आपलं. काय आहे, नाहीतर लोक म्हणतील कपिलामाई इकडचं तिकडे करतात, स्वामी स्थानावरच्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगतात. नाही नाही, आम्ही कोणाला काही सांगणार नाही आणि म्हणणार पण नाही. सांगा ना, आता एवढं बोललात तर थांबू नका, सांगा. कृपया सांग, आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय. अगं बाई, विसरलेच बघा. अहो मी गोपी सावकाराकडे निघाले होते. त्याची उधारी द्यायची आहे ना. काय आहे, सध्या त्याच्याकडे जायला वेळच मिळत नाही उधारी चुकवायला. काही कमाई नाही ना. काय आहे, स्वामी सेवेत स्वतःला इतकं गुंतवून घेतलंय ना, तर माई तुमची उधारी मी फेडतो, पण कृपा करून जे काय झालंय ते सांगा आम्हाला. असं म्हणताय? सांगते हो, पण मी सांगितलंय म्हणून कोणाला सांगू नका बरं का. तुम्ही स्वामींसाठी भेटवस्तू म्हणून शाल आणली होतीत ना. फार सुंदर शाल आहे ती, फार सुंदर. हो ना, आम्ही खास विणवून घेतली होती ती. हो, स्वामींनी त्या शालीने पाय पुसले. अहो पाय पुसावा म्हणून वापरली शाल ती. हो. काय? स्वामींनी त्या शालीचं पाय पुसणं केलं?
आम्ही दिलेल्या भेटवस्तूचा त्यांनी असा अवमान केला. पण का का केलं असेल स्वामींनी असं? काय आहे, स्वामी कधी कसे वागतील ना काही कळत नाही. पण मला असं वाटतं हा अपमानच असेल. हो, त्याशिवाय स्वामी असं वागतील का? बर, तेवढं उधारीचं लक्षात ठेवा. स्वामी हे काय? आम्ही श्रद्धेने अर्पण केलेली शाल ही अशी तुम्ही पायाखाली ठेवलीत. स्वामी, आमच्या भावनांचा आणि एवढ्या मौल्यवान वस्तूंचा असा अनादर का? तुम्ही काय वेगळं करत आहात? अरे या शालीपेक्षा मौल्यवान तुमच्या आयुष्यातली नाती आहेत आणि त्या नात्यांचा अनादर करत आहातच ना. स्वामी, ही आमच्या घरातली गोष्ट आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊ नका. हरे आणि श्रावणी आमचे भक्त आहेत. आमच्या भक्तांचा अपमान म्हणजे आमचा अपमान आणि आमच्या अपमानाचं तुम्हाला काहीच नाही. म्हणजे आमचा अपमान होत असताना तुम्ही असं म्हणताय त्यांच्यासाठी आमचा मानपान काहीच नाही? चला हो, जिथे आपला मानपान नाही तिथे आपल्याला थांबायलाच नको आणि पुन्हा इथे यायचं सुद्धा नाही. ज्यांना ह्यांचा पुळका आहे त्यांनीच त्यांचा सांभाळ करावा. चला. चल, ठेवून दे. चला. शिव शंकर शंभा. कोणी आहे का? मदत करा आमची. कपिला माई, बाळप्पा भाऊ, कोणी आहे का इथे? अहो, आम्हाला काही दिसत नाहीये. आयुष्यात जेव्हा अंधार पसरतो तेव्हा आपलीच माणसं प्रकाश घेऊन येतात. आमच्या आयुष्यात कधीच अंधार होऊ शकत नाही याची खात्री आहे आम्हाला. आणि आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. चला हो. नात्यांना, आयुष्याला आणि नशिबाला कधी गृहीत धरू नका. वेळ बदलायला वेळ लागत नाही. शिव शंकर शंभा. अहो अहो, एवढे शांत नका राहू. मला भीती वाटते. बोला ना काहीतरी. मला ठाऊक आहे तुम्ही घरच्यांच्या विरोधात नाही जाणार. स्वामी, स्वामी, तुम्हीच यांना यातून बाहेर काढा. मार्ग दाखवा. मला नाही वाटत यांना कोणी दुसरं समजावू शकेल. माझ्याकडे हाच पर्याय आहे आता. स्वामी, स्वामी, यांना पुन्हा मार्गावर आणा.
शिव शंकर शंभो. स्वामी तुम्ही श्री स्वामी समर्थ. इतक्यात हार मानलीस? धर्मासाठी लढणाऱ्यांनी असं खचून जायचं नसता. देवा, अरे महाभारतामध्ये अर्जुनाला सुद्धा आप्त स्वकीयांशी लढावं लागलं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वेळ येतेच आणि आपल्याच माणसांशी कसं लढायचं या धर्म संकटात माणूस सापडतो. पण स्वतःच्या संसाराला आणि प्रपंचाला धर्माधिष्ठित न्याय द्यावाच लागेल. आणि न्यायासाठी आणि कुटुंबियांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हे करावंच लागेल. स्वामी, तुम्ही ह्या क्षणी युगंधर कृष्णासारखे वाटत आहात. हो, फक्त वाटतोय. शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. हे घे. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे. हा ग्रंथ तुला योग्य मार्ग दाखवेल आणि प्रेरणा देत राहील. चरणी वाहिली. अहो ऐका, स्वामींचा उपदेश हा क्षण सहज नाही. हा आपल्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. शिव शंकर शंभो. सुदर्शन, नशीब काढलंस बाळा. तू माझा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. सुदर्शन बाळा, नजरेत भरावं असं रूप झालंय तुझं. कुणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला. बाबा, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. तुमचं वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत गेलं. त्यामुळे हा आज आनंदाचा दिवस पाहायला मिळालाय.
सुदर्शनच्या यशाची गाथा अख्ख्या गावाला कळली पाहिजे. उद्या याची मिरवणूक काढूया, मग गाव जेवण, पूर्ण दिवस जल्लोष. बाबा, मी जर हरीच्या नादी लागून शेतीत नवीन प्रयोग केला असता तर हे बक्षीसच काय, तर आपली सगळी शेती नापीक झाली असती. सुदर्शन, तू योग्य तेच केलंस. यश हे सल्ल्याने नाही मिळत, मेहनतीने आणि अकलेने मिळतं. बाबा, एक छोटीशी मागणी आहे. मला एक जमिनीचा तुकडा हवा. केली ना शेवटी शेतीच्या वाटणीची भाषा. माझ्या नवऱ्याचं सुख पाहवत नाही तुम्हाला. मी वाटणी मागत नाहीये, फक्त एक शेतीचा तुकडा मागतोय. आपल्या शेतीचा जमिनीचा अनुभव घ्यायचा आहे मला. म्हणजे आव्हानाची भाषा करतोय तू. जर तुला जमिनीचा तुकडा दिला तर तू त्यावर प्रयोग करणार, आणि अपयश आलं तर त्याचं सगळं खापर आमच्या डोक्यावर फोडणार. नाही, मला फक्त एक संधी हवी. गैरसमज नको. बाबा, याला काहीच द्यायचं नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन द्यायची नाही. मला शेतीचा तुकडा हवाय, कारण मला ही स्वतःचं काहीतरी करून दाखवायचंय. मिळणार नाही. अरे पण दादा, तू का नकार देतोयस? तुझी एवढी हिंमत, मोठ्या भावाचा हात पकडतो तू. दादा, मी तुझा नेहमीच आदर करतो. तू माझा मोठा भाऊ आहेस, पण आता मी माझ्यावरचा अन्याय सहन नाही करू शकणार. सुदर्शन, हरी, भांडू नका रे. घरात वाद होतील असं काही करू नका. सासूबाई, या श्रावणीनेच विष कालवलाय भावाभावांमध्ये. तिला भावांमधलं प्रेम नकोय, एकोपा नकोय हिला. घराचे तुकडेच करायचे हिला. मामांजी, अहो मी खरंच सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. मी फक्त तू एक शब्दही बोलू नकोस. बाबा, तिने काहीही विष कालवलेलं नाहीये. ती कायम माझ्या पाठीशी उभी राहत आली, नेहमीच माझी साथ दिली. हिच्या मनात कुठलाही स्वार्थ नव्हता. स्वामींनी मला नवी दिशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेल्या विचारातूनच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे आता हे स्वामींचे लाडके झाले. स्वामींनी फक्त यांचीच बाजू ऐकून घेतलीये, आपली बाजू ऐकूनच घेतली नाही ना. म्हणून यांची एवढी हिंमत वाढलीये. आम्हाला चुकीचं ठरवण्याची मजल केली तुमची. कौरवांसारखा विनाश सोडवून घ्यायची खाई झाली आहे तुम्हाला. शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजा भवानी शंकर, शिव शंकर शंभो. हरी, तुला जमिनीचा एक तुकडाही मिळणार नाही.
मी नाकर्त्या मुलावर डाव खेळणार नाही. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नामस्मरण ही मनाच्या उंबरठ्यावरची अशी आशा आहे जी नेहमी आपल्याला दिलासा देत हळूच सांगत असते की सगळं काही ठीक होईल, फक्त ही वेळ जाऊ दे. तेव्हा नामस्मरण करत राहा. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.